हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पास्ता. मी बॉईल करून घेतला आहे पास्ता आणि कॉर्न एकत्र, थोडंसं सॉल्ट टाकलं होतं. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत बारीक चॉप केलेला गार्लिक, उभा चिरलेला कांदा दॅट इज ऑनियन, कॅरेट अँड कॅप्सिकम दॅट इज सिमला मिरची. मी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे फर्स्ट बटर, अमूल बटर. माझ्याकडे थोडंसं हे अमूलचं गार्लिक बटर पण आहे, सो मी ते पण टाकते, तर त्याचा पण फ्लेवर चांगला येतो, मस्त गार्लिकवाला. मेल्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता फाईनली चॉप गार्लिक. सॉटे करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे आपल्या सगळ्या व्हेजिटेबल्समध्ये आपण घेतलेत ऑनियन, कॅरेट आणि कॅप्सिकम. पहिलं आपण कॅरेट आणि ऑनियन टाकून घेऊया. मस्तपैकी सॉटे करून घ्यायचं. चला आता आपण ऍड करूया आपले कॅप्सिकम. ह्यांना पण मस्तपैकी आपण आता सॉटे करून घ्या. सी हाऊ ब्युटिफुल, कलरफुल. हाय फ्लेम वरती आपण सॉटे करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण आता हे जे आहे ना सगळ्या व्हेजिटेबल्स मिक्स केलेला त्यांना आपण काढून घेऊया. आपल्या जे आपण पास्ता ठेवलेला आहे ना ते नंतर याच्यामध्ये ऍड करायचं सगळं. सो आता आपण हे जे व्हेजिटेबल्स झाले आहेत सॉटे करून त्यांना आपण काढून घेऊया बाहेर आणि आता स्टार्ट करूया आपला व्हाईट पास्ताच्या ग्रेव्हीचा प्रोसिजर. चला, सो आता आपण परत ऍड करूया याच्यामध्ये गार्लिक बटर आणि नॉर्मलवाला बटर. तुम्ही फक्त साधा अमूलचा बटर यूज केला तरी पण चालेल, माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी ऍड केलं. ओके, सो आता आपल्या या बटरमध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा मैदा. मी डायरेक्ट टाकते, मला हवंय तेवढा अंदाज आहे. सो मी थोडासा मैदा टाकून घेतला यामध्ये. मस्त याला फ्राय करून घ्यायचं याच्यामध्ये आता आपण ऍड करायचं आहे 1 कप मिल्क. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं तुम्ही मिल्क ऍड करू शकता. आता मस्तपैकी ह्याला मिल्कला आपला जो आपण मैदा टाकलाय त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं छान. त्याची गुठळ्या नाही व्हायला पाहिजे. सो एक मी आता सॉस बनवून घेतलाय, लिक्विडी झालाय. आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया चीज. सो मी ते यूज करणार आहे एक चीज क्यूब अँड मी त्यामध्ये अजून एक ऍड करणार आहे दॅट इज चीज स्लाइस. सो तुम्ही काही एक टाकू शकता. मी माझ्याकडे स्लाइस एकच आहे म्हणून मी एक स्लाइस टाकते आणि क्यूब टाकते एक चीजचा. चला आपण आता ग्रेड करून घेऊया चीज. थोडंसं मस्त क्रीमी झाला पाहिजे, चीजी. आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया चीज स्लाइस सुद्धा. सो एक चीज स्लाइस, थोडी पातळ हवी आहे आणि पूर्ण ते जे पास्ताज आहेत आपले त्याच्यामध्ये ते मिक्स पूर्ण कोट झाला पाहिजे. सो बघा मस्तपैकी असं लिक्विड आपलं झालेलं आहे. पहिला मी आता मस्त चीज मेल्ट होईपर्यंत थोडा हलवून घेते. ह्याच्यात आपण आता टाकायचं आहे ऑरेगानो. सो मी ह्याच्यामध्ये ऍड करते ब्लॅक पेपर पावडर. आणि आमची सौम्या पण खाणार आहे, सो आम्ही थोडं स्पायसी नाही बनवत, चिली फ्लेक्स अवॉइडच करतो. सो मी फक्त ब्लॅक पेपरने त्याला असं एक टेस्ट दिली आहे थोडं स्पायसीनेसची. बघा मस्त आपला हे झालेलं आहे क्रीमी पास्ता, नॉट पास्ता, सॉस. सी
एकदम छान झाल्या मस्त. ह्याच्यात आपण आता टाकून घेऊया सॉल्ट. सो मी ॲड करते सॉल्ट. अंदाजे टाकून घ्या. मी 1 स्पून टाकलंय आपलं, कारण की पास्तासाठी थोडंसं अजून ॲड करते, कारण की चीजमध्ये ऑलरेडी सॉल्ट असतं. सो ह्याला मस्त एक असं मिक्स देऊया. बघा मस्त एकदम क्रीमी झालंय. आता आपण याच्यामध्ये टाकून देऊया आपण सॉटे केलेले व्हेजिटेबल्स. मस्त त्यांना टॉस करून घ्यायचं. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, आपला मेन इन्ग्रेडियंट जे आपण बॉईल करून ठेवलेला पास्ता अँड कॉर्न. सो लेट्स ॲड. अँड नाव गिव्ह मिक्स अ गुड स्टर, सो दॅट पूर्ण पास्ता ह्याला जो सॉस आहे तो पूर्ण पास्ताला लागून जाईल. अजून तुम्हाला जर सॉसी पाहिजे असेल तर तुम्ही अजून त्यामध्ये मिल्क ॲड करू शकता. मी अजून थोडंसं मिल्क ॲड करणार आहे. सो माझ्याकडे थोडंसं चीज पण होतं, चीज लिक्विड चीज, मी ते पण ॲड केलं आहे थोडं अजून चीजी बनण्यासाठी. बघा मस्तपैकी आपला कलरफुल पास्ता रेडी आहे. सी ऑल द व्हेजिटेबल्स. आता आपण करूया सर्व आणि करूया टेस्ट. तुम्ही पण ट्राय करून बघा. बाय.